खासदार निलेश लंके आपल्यासोबत जोडले गेलेत। लंकेजी, स्वागत आहे आपलं एनडीटीव्ही मराठीत। काय काय झालं पंतप्रधानांच्या सोबतच्या बैठकीत? पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली। होय, म्हणजे शेतकरी माझा एक अन्नदाता म्हणून त्या शेतकऱ्याकडे पाहतो, त्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ होती। ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कर्जमाफी झाली पाहिजे, त्याचबरोबरीने अतिवृष्टी मागच्या वर्षात अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीच्या कालखंडामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याला अद्यापपर्यंत काही मदत मिळाली नाही। ह्या गोष्टींबरोबरच आज पाहिलं असेल पंजाबच्या बरोबरीने महाराष्ट्रामध्ये कॅन्सरच्या पेशंटची संख्या वाढलेली आहे। त्यामध्ये माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर केअर हॉस्पिटल झालं पाहिजे आणि जे आम्हाला पीएम रिलीफ फंडमध्ये 35 लोकांना आम्ही मदत करू शकतो एक खासदार, तर त्याची संख्या वाढली पाहिजे, नाही तर मग अमर्याद संख्या झाली। पण मग पंतप्रधानांनी या प्रामुख्याने आरोग्य विषयातल्या ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्या त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? नाही, पंतप्रधान त्या गोष्टीवर म्हणजे खऱ्या मी ती सूचना केल्यानंतर तर त्यांना एकदम हे वाटलं की ते म्हणजे इतकं मोठं प्रमाण आहे कॅन्सरचं। म्हणलं पंजाबच्या पाठोपाठ आमच्या महाराष्ट्रामध्ये संख्या आहे साहेब, लहान लहान मुलांना कॅन्सर सारखा आजार, किडनी ट्रान्सफर, लिव्हर। आणि दुसरी एक सूचना त्याला निगडीत एक सूचना मी केली की आरोग्य विभागाचं बजेट वाढलं पाहिजे, जेणेकरून आमच्या सर्वसामान्य माणसाला खाजगी हॉस्पिटलमध्ये चांगल्या दर्जाचा उपचार मिळाला, आपलं खाजगी सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगल्या दर्जाचा उपचार मिळाला पाहिजे। आणि काही खाजगी हॉस्पिटलांना आपण एक रेट लिस्ट आपण कन्फर्म करून दिली पाहिजे, कारण मनमानी बिल हॉस्पिटल मधून केलं जातं। अशा काही सूचना केल्या। बरं निलेशजी, या सगळ्याबरोबर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं किंवा तुम्ही एनडीए मध्ये प्रत्यक्ष सहभागी होणं किंवा बाहेरनं पाठिंबा देणं याबद्दल काय चर्चा झाली? आरोग्याबरोबर मी दुसरी आपल्या महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्टची मागणी केली की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 350 किल्ले उभे केले, त्यामध्ये 12 किल्ल्यांना सरकारने युनेस्कोचा दर्जा दिला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना सांगितलं की अजून किल्ल्यांची संख्या वाढली पाहिजे आणि त्याला परिवाशी मदत मिळून दिली पाहिजे। या अशा अनेक मागण्या होत्या, काही राष्ट्रपुरुषांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे। खरं निलेशजी, धन्यवाद, तुम्ही याच्याकरता पाठपुरावा केलात आणि तुम्ही किल्ल्यांचा प्रश्न मांडलात। पण राष्ट्रवादीच्या संदर्भात पंतप्रधानांनी काही सल्ला दिला किंवा तुम्ही विचारलात काही सल्ला त्यांना? नाही, आमची जी आजची चर्चा घडली ती फक्त सामाजिक प्रश्नाबाबत, सार्वजनिक प्रश्नांच्या संदर्भात चर्चा झाली। राजकीय कुठल्या चर्चेला आज कुठला स्पर्श झालेला नाही। नाही, सामाजिक प्रश्नच एक प्रकारे हा महाराष्ट्रात झाला आहे, ज्याच्या त्याच्या तोंडी आहे की तुम्ही एनडीएत कधी जाणार आहात, तुम्हाला मंत्रिपद मिळणार आहे का, कधी आणि कुठलं मंत्रिपद मिळणार आहे? नाही, आजची बैठक अशी कुठली नाही आणि अशी कुठली चर्चा पण नाही आमच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये। तर शेवट राष्ट्रवादी पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। पवार साहेब नेहमी शेतकऱ्यांचं हित जोपासलं, तरुणांचं, बेरोजगारांचं हितासाठी पवार साहेब लढले, त्यामुळे आम्ही मोदींना आज भेटलो, उद्या आम्ही रस्त्यावर पण उतरायला तयार आहे ना। शेवट आमच्यासाठी शेतकरी हा महत्वाचा कणा आहे। रस्त्यावर उतरून तुम्ही आंदोलन करणार, तुम्ही आंदोलनाची तुमची मोठी पार्श्वभूमी आहे, पण केंद्रात किंवा राज्यात पाठिंबा देण्याबद्दल तुमचं स्वतःचं मत काय आहे? नाही, आमचं मत काय आहे यापेक्षा आमचं, मी तर कायम सांगत असतो, माझं जेवढं वय आहे त्यापेक्षा जास्त राजकीय अनुभव आदरणीय पवार साहेबांना आहे। त्यामुळं पवार साहेबांचा कुठलाही निर्णय हा पक्षाच्या, पार्टीचा किंवा समाजाच्या, राज्याचा हिताचा निर्णय असतो। त्यामुळे मग पवार साहेबांनी जर का एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर तुमची स्वाभाविक सहमती असणार? नाही, आम्ही शेवट आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि आम्ही कायम सांगत असतो, मी तरी माझं एक वाक्य असतं, आम्ही पवार साहेबांच्या जागा। निलेश लंके यांच्याशी आपला संपर्क तुटला आहे, पण त्यांनी एक म्हटलं, शरद पवार जो निर्णय घेतील तो योग्य घेतील। अर्थात यामध्येच काही गोष्टी आल्या, त्यांनी असं स्पष्टपणे दुसरीकडे असंही म्हटलं की आमचा राजकीय विषय झाला नाही, पण शरद पवार जो निर्णय घेतील तो योग्य घेतील आणि त्यांच्या निर्णयानुसार आम्ही काम करू, असं मात्र खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय। रामराजे आपल्याला नवी दिल्लीतून माहिती देत होते। रामराजे, तुर्तास धन्यवाद। आम्ही वेळोवेळी ताज्या अपडेट घेत राहू, कारण सुप्रिया सुळे सुद्धा थोड्याच वेळात एनडीटीव्ही मराठीला भेटणार आहेत, पाहूयात त्या काय म्हणतात ते।
दरम्यान महिन्याभरात शरद पवार आणि मोदींच्या आतापर्यंत किती वेळेला भेटी झाल्या आणि कोणकोणती कारणं यावेळेला सांगण्यात आली यावरही एक नजर टाकूयात. 15 जुलैला सुप्रिया सुळे यांची अमित शहा यांच्यासोबत डिलिमिटेशनच्या वर चर्चा झाली. प्रामुख्यानं महिलांच्या करताचे आरक्षित मतदारसंघ 50% आरक्षण आणि संबंधित 22 जुलैला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 27 जुलैला सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा अमित शहा यांची भेट घेतली. अर्थात यावेळचा विषय नेमकेपणानं समोर आलेला नाही. यानंतर 10 ऑगस्टला म्हणजे आज शरद पवार यांचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचले. अर्थात चौथी भेट आणि चर्चा थेट ती एनडीएत सहभागी होणार का एनडीएला पाठिंबा देणार.